नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेट गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिमालया या कंपनीच्या रोमिटॉनिक जेल या औषधाबाबत माहिती घेणार आहोत. मित्रांनो, या रोमिटॉनिक जेलचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा, कधी करायचा, कसा करायचा, याचा डोस कसा द्यायचा, तर याबाबत आज आपण एकदम सोप्या भाषेमध्ये त्या ठिकाणी माहिती देणार आहोत. मित्रांनो, या जेलचे जे काही रिझल्ट आहेत अतिशय चांगले आहेत आणि या जेलचे फायदे देखील खूप सारे त्या ठिकाणी आहेत. मित्रांनो, आपल्या दुग्ध व्यवसायामध्ये आपल्याला येणाऱ्या ज्या काही खूप साऱ्या समस्या असतात, त्या जर आपल्याला कमी करायच्या असतील, आपल्या पशूंना आपल्याला चांगले फायदे त्या ठिकाणी द्यायचे असतील, आपल्या पशूंचे उत्पन्न आपल्याला वाढवायचे असेल, तर आपण या रुमिटॉनिक जेलचा त्या ठिकाणी वापर करणे हे अत्यंत गरजेचे आहे. मग मित्रांनो, या जेलचा वापर आपण कधी, कुठे, कसा करायचा, आपल्याला जर याबाबत सविस्तर माहिती त्या ठिकाणी पाहिजे असेल, तर आजचा व्हिडिओ आपण पूर्ण पहा. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, सुरुवातीला आपण पाहूया की आपल्याला या लिक्विड रुमिटॉनिक जेलमध्ये कुठले घटक हे दिलेले आहेत. तर यामध्ये मित्रांनो आपल्याला आयुर्वेदिक घटक आणि एक मिनरल्स त्या ठिकाणी आहे. यामध्ये मित्रांनो आपल्याला सुंठ दिलेली आहे, आले दिलेले आहे, लसूण आहे. त्यासोबतच यामध्ये आपल्याला व्हिटॅमिन B12 आणि कोबाल्ट असे एकूण आपल्याला हे 5-6 घटक त्या ठिकाणी या रुमिटॉनिक जेलमध्ये दिलेले आहेत. मित्रांनो, आपण या रुमिटॉनिक जेलचा वापर आपल्या सर्व प्रकारच्या पशूंच्या आहारात करू शकतो. आपल्या पशूंना खूप सारे फायदे आपण या जेलचे त्या ठिकाणी देऊ शकतो. आपले लहान पशु असू द्या, शेळ्या मेंढ्या असू द्या, गाभण पशु असू द्या, दूध देणारे पशु असू द्या, तर या सर्वांमध्ये हे रोमिटॉनिक जेल अगदीच त्या ठिकाणी सेफ आहे. या औषधाचे आपल्याला कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळत नाही आणि या औषधाचे रिझल्ट आपण एकदा त्या ठिकाणी आपल्या पशूंना वापरल्यावर सुद्धा घेऊन पहा. आपल्याला नक्की चांगले असे रिझल्ट या औषधाचे त्या ठिकाणी पाहायला मिळतील. मित्रांनो, आता आपण पाहूया की आपण या रुमिटॉनिक जेलचा वापर आपल्या पशूंमध्ये कुठे, कधी व कसा करायला पाहिजे. मित्रांनो, आपण या रुमिटॉनिक जेलचा जो काही वापर करायचा आहे तर तो आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी त्यांची भूक कमी झालेली असेल तर त्या ठिकाणी करू शकतो. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्याला असे पाहायला मिळते की आपल्या पशूंमध्ये त्यांचा चारा बदल झाल्यामुळे आपल्या पशूंची भूक कमी होते. आपल्या पशूंमध्ये ते जर आजारी असतील तर त्या ठिकाणी आपल्या पशूंची भूक कमी होते. आपल्या पशूंचे ट्रान्सपोर्टेशन झालेले असेल तर त्या ठिकाणी आपल्या पशूंची भूक कमी होते किंवा आपले पशु खूप दिवसांपासून आजारी असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंची भूक ही कमी झालेली असते. तर मित्रांनो, ज्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक कमी झालेली दिसत असेल तर त्या ठिकाणी आपण या रुमिटॉनिक जेलचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो. मित्रांनो, आपल्याला आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस आपण या जेलचा त्या ठिकाणी वापर करू तर आपल्याला आपल्या पशूंचे चारा खाण्याचे प्रमाण हे नक्कीच चांगल्या प्रमाणामध्ये सुधारलेले, वाढलेले त्या ठिकाणी पाहायला मिळत असते. त्यामुळे आपल्याला आपल्या गोठ्यामध्ये असणारे जे काही सर्व प्रकारचे पशु आहेत त्यांच्यामध्ये जर चाराचा बदल आजारपणामुळे किंवा त्यांच्यामध्ये त्यांचे जे काही ट्रान्सपोर्टेशन आहे ते जर झालेले असेल तर अशा ठिकाणी आपण या रुमिटॉनिक जेलचा वापर करून आपल्या पशूंची भूक वाढवण्यासाठी नक्कीच चांगला फायदा हा त्या ठिकाणी देऊ शकतो. मित्रांनो, पुढचा जो काही वापर आपण या रुमिटॉनिक जेलचा आपल्या पशूंच्या आहारामध्ये करायचा आहे तर तो म्हणजे आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी त्यांना गॅस, अपचन किंवा त्यांचा रवंथ हा प्रॉपर होत नसेल तर त्या ठिकाणी आपण या रुमिटॉनिक जेलचा वापर करू शकतो. मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये बऱ्याच वेळा त्यांच्यामध्ये गॅस होणे, अपचन होणे, आपल्या पशूंची भूक कमी होणे, आपल्या पशूंचा रवंथ कमी होणे, तर हे लक्षणं आपल्याला त्या ठिकाणी गोठ्यामध्ये पाहायला मिळत असतात. मग मित्रांनो, आपण त्या ठिकाणी जर या रुमिटॉनिक जेलचा वापर केला तर आपल्या पशूंच्या तोंडामध्ये लाळ तयार करण्याची जी काही प्रक्रिया आहे तर ती व्यवस्थित ठेवण्यासाठी या जेलचा फायदा होतो. आपल्या पशूंच्या रुमेनमध्ये असणारे जे काही चांगले जीवाणू आहेत त्यांची संख्या वाढवण्यासाठी फायदा होतो. आपल्या पशूंचे पचन व्यवस्थित करण्यासाठी फायदा होतो. त्यामुळे आपल्या पशूंमध्ये अपचन, गॅस किंवा रवंथ करण्याची जे काही प्रक्रिया आहेत तर त्या ठीक करण्यासाठी आपल्याला नक्कीच चांगला फायदा या जेलचा पाहायला मिळतो. त्यामुळे आपण आपल्या पशूंमध्ये अशा प्रकारच्या कुठल्याही समस्या त्यांना दिसल्या तर त्या ठिकाणी अवश्य या जेलचा वापर करा. आपल्याला चांगले फायदे त्या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळतील. तसेच मित्रांनो, आपण या जेलचा वापर आपल्या कालवडींमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी किंवा त्यांचे पचन आरोग्य वाढवण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी आणि आरोग्य वाढवण्यासाठी त्या ठिकाणी करू शकतो. मित्रांनो, आपण जर आपल्या गोठ्यामध्ये त्या ठिकाणी कालवड संगोपन करत असाल, आपल्याला कालवडींची भूक चांगली ठेवायची असेल, पचन आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर त्या ठिकाणी या जेलचे खूप सारे फायदे पाहायला मिळतात. आपण कमीत कमी 15 दिवसातून एक वेळा जरी या रुमिटॉनिक जेलचा त्या ठिकाणी त्यांच्या आहारामध्ये वापर केला तर आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांची हे ज्या क्रिया आहेत तर त्या व्यवस्थित ठेवण्यासाठी नक्कीच चांगला फायदा हा पाहायला मिळतो. मित्रांनो, पुढचा जो काही वापर आपण या रुमिटॉनिक जेलचा आपल्या पशूंच्या आहारामध्ये करायचा आहे तर तो म्हणजे
आपल्या पशूंमध्ये जर त्यांना वारंवार जुलाब होत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या रुमेटॉनिक जेलचा वापर करू शकतो. मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये वारंवार जुलाब होण्यापाठीमागचे जे काही कारण आहे तर ते एक म्हणजे आपल्या पशूंच्या रुमेनमध्ये असणारी चांगले जीवाणूंची संख्या कमी होणे. मग मित्रांनो, या रुमेटॉनिक जेलचा त्या ठिकाणी वापर करून आपल्या पशूंमध्ये त्यांच्या रुमेनमधील चांगल्या जीवाणूंची संख्या वाढवण्यासाठी फायदा होतो आणि त्यामुळे आपल्या पशूंमध्ये वारंवार होणारे जुलाब जे आहेत तर ते कमी करण्यासाठी फायदा पाहायला मिळतो. मित्रांनो, त्यासोबतच आपण आपले पशु ताजे व्यालेले असतील आणि त्यांच्यामध्ये जर चारा कमी खाण्याच्या समस्या आपल्याला येत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा या रुमेटॉनिक जेलचा वापर आपण करू शकतो. आपल्या ताज्या व्यालेल्या पशूंमध्ये बऱ्याच वेळा आपल्याला असे पाहायला मिळते की त्यांचे चारा खाण्याचे जे काही प्रमाण आहे तर ते कमी झालेले असते. तर त्या ठिकाणी आपण या जेलचा वापर करून आपल्या पशूंना चारा खाण्यासाठी त्या ठिकाणी चांगली मदतही करू शकतो. तसेच आपले दूध देणारे पशु जे आहेत त्यांच्यामध्ये जर गॅस, अपचन, पोटफुगी यांसारख्या आजारामुळे आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन कमी होत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या रुमेटॉनिक जेलचा वापर करून आपल्या पशूंमध्ये त्यांचे हे आरोग्य चांगले ठेवून त्यांच्या दुधाच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी सुद्धा आपण अतिशय चांगला फायदा या जेलचा देऊ शकतो. मित्रांनो, या रुमेटॉनिक जेलचे जे काही फायदे आहेत ते जर थोडक्यात जर त्या ठिकाणी सांगायचे असतील तर यामध्ये आपण या जेलचा वापर करून आपल्या पशूंची भूक वाढवू शकतो, आपल्या पशूंचे पचन सुधारू शकतो, आपल्या पशूंच्या रुमेनमध्ये असणाऱ्या चांगल्या जीवाणूंची संख्या वाढवू शकतो, आपल्या पशूंच्या तोंडामध्ये लाळ निर्मिती करण्यासाठी फायदा देऊ शकतो, आपल्या पशूंचे पोटाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फायदा देऊ शकतो. त्यामुळे आपण आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी त्यांना अशा प्रकारच्या अडचणी येत असतील तर अवश्य या रुमेटॉनिक जेलचा वापर हा करू शकतो. मित्रांनो, या जेलच्या जर डोस बद्दल सांगायचे झाले तर त्या ठिकाणी आपल्याला 30 ग्रॅमची एक त्या ठिकाणी जेलची नळी या जेलची अवेलेबल आहे आणि हिचा वापर आपण जर आपले मोठे पशु असतील तर त्यांच्यामध्ये 10 ते 15 ग्रॅम दररोज एक वेळा याप्रमाणे करू शकतो आणि आपल्या शेळ्या असतील, मेंढ्या असतील, लहान वासरं असतील तर त्यांच्यामध्ये आपण 5 ग्रॅम दिवसातून एक वेळा त्या ठिकाणी या जेलचा वापर आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये करू शकतो. मित्रांनो, या जेलचे रिझल्ट आम्ही त्या ठिकाणी घेतलेले आहेत. खूप चांगले रिझल्ट या जेलचे आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत. आपल्याला सुद्धा जर आपल्या पशूंमध्ये कुठल्याही प्रकारच्या अशा समस्या असतील तर आपण अवश्य या जेलचा वापर करून पहा. ही जेल जी आहे तर ते अगदी आपल्या सर्व पशूंसाठी सुरक्षित आहे. दूध देणारे असो, गाभण असो, व्यालेले असो, लहान असो, मोठे असो, सगळ्यांसाठी एकदम त्या ठिकाणी सुरक्षित आहे. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.